कमीत कमी 1 वर्ष झालं आता. पुढच्या महिन्यात 1 वर्ष होईल ह्या व्हिडिओला शूट करून. मे महिन्यात माझ्या मुलीचा बर्थडे असतो, त्यावेळेस मी केक बनवला होता आणि त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला नाही. YT शॉर्ट्सला शॉर्ट व्हिडिओ शेअर केला आहे, पण म्हटलं की आता 1 वर्ष होईल, पुढच्या महिन्यात परत तिचा बर्थडे येणार आहे, त्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा, म्हणजे माझं पण मेमरी फुल होऊन जाईल. तर काय झालं होतं, 12 वाजता केक कट करायचा होता आणि प्रत्येक बर्थडेला मी डॉल केक बनवतो. मग ती बोलली होती ह्यावेळेस मला डॉल केक नको आहे, पण मलाच डॉल केक बनवायला खूप आवडतो, म्हणून मी काय केलं, छोटासाच जे डॉल केकचं भांडं असतं त्याच्यामध्ये स्पॉन्ज बनवला. तर मी अंदाजाने अर्धा कप ते 1 कपच्या म्हणजे अंदाजाने सगळं घेतलं. तर प्रीमिक्स घेतलं व्हॅनिलाचं, त्याच्यामध्ये मी ऑइल आणि दूध किंवा पाणी टाकून अशा प्रकारे बॅटर तयार करून हे जे केक टिनचं भांडं असतं त्याच्यामध्ये टाकलं. तर पहिल्यांदाच मी त्यावेळेस मिनी केक बनवत होते आणि त्यात मी स्प्रिंकल्स घातले, कारण छान असं कलरफुल दिसावं म्हणून. तर इथं मी मायक्रोवेव्हला फक्त 6-7 मिनिटात हा स्पॉन्ज एकदम तयार होतो, एकदम झटकीपट. तुम्ही ह्याला गॅसवरती पण बेक करू शकता. बघा, हा आपला स्पॉन्ज छान असा तयार झालेला आहे. होळीचा सण गेला नाही तर तुम्ही असे कलरफुल कपकेक्स पण खूप छान असे बनतात याचे, म्हणजे स्प्रिंकल्स टाकले तरीही वेगवेगळे कलर्स दिसतात, काही कलर वगैरे ॲड करायची गरज पडत नाही. तसाच झालाय की नाही वेगवेगळ्या कलरचा कलरफुल स्पॉन्ज. अशाच प्रकारे कपकेक्स पण खूप छान बनतात. बरं, हे आता काय झालं, स्पॉन्ज मी छान थंड झाल्यानंतर याला आता कट करायला घेते. तर मी ह्याचे 3 पार्ट करणार आहे आणि जसं की मी सांगितलं की पहिल्यांदाच हा मिनी केक आहे तो मी ट्राय करत होते. माहीत नाही आता म्हटलं की कसा बनेल, तरी पण म्हटलं की ट्राय केल्याशिवाय तर काही कळणार नाही. मी काही एवढी पण छान अशी बेकर नाही आहे, मी होम बेकर आहे आणि मी जास्त करून घरातलेच केक बनवते. बाहेरचे फ्रेंड्सचे वगैरे ऑर्डर येतात कधी कधी, मग त्यावेळेस मी घेते. अजून जास्त पण म्हणजे जास्त प्रमाणात जसे खूप सारे लोक घेतात तशा प्रमाणात काही मी अजून ऑर्डर घेत नाही. अजून पण मी शिकतीच आहे म्हणावं लागेल केकच्या बाबतीत. तर मी शिकतच राहते आणि ते तुमच्याबरोबर व्हिडिओ पण शेअर करते. तर काही चुकलं असेल तर तुम्ही देखील सांगा, म्हणजे जर तुम्ही बेक करत म्हणजे हे होम बेकर्स असाल तर. तर बघा, मी स्पॉन्ज असा 3 लेअरमध्ये कट करून घेतला आहे आणि बाय द वे मी केकचा क्लास वगैरे काहीच केलेलं नाही, मी असंच बघून बघून शिकलेले आहे. तर हा पहिल्या स्पॉन्जला मी काय केलं, सोक करून घेतलं. तर साखर आणि पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये सोक करून घ्यायचा आणि नंतर मी अगोदरच अशी व्हिपिंग क्रीम व्हिप करून ठेवली होती, त्याच्यात येलो कलरचा कलर घातला होता आणि त्यावेळेस मँगोचा सीझन होता, म्हणून मी असे आंबे याच्यामध्ये फ्रेश मँगोज कट करून टाकणार होते. तर काय झालं, पहिलं जे आपलं छोटासा केकसाठी जो बोर्ड मिळतो ना, तो एकदम छोटा झाला. म्हणजे काय झालं की एक तर टर्न टेबल माझा तशा प्रकारचा आहे, त्यामुळे ते व्यवस्थित म्हटलं की नीट फिनिशिंग येणार नाही, म्हणून मी काय केलं, बोर्ड चेंज केला. आणि बघा इथं फ्रेश मँगोचा, कारण आम्ही कापणार आहोत 12 वाजता आणि साधारण मी 8-9च्या दरम्यान हा केक बनवत होते. मग असंच अचानक मनात आलं म्हणून मी बनवलं होतं त्यावेळेस. तर मँगो असे फ्रेश कट करून टाकले आणि जसं आपण केकला लेअर बनवतो एकावरती एक, इथं क्रश पण घालू शकता. मी असाच फक्त मँगोज टाकून ह्याला केक बनवला होता. एकदम छान आणि मस्त झाला होता. आणि छोटासा केक म्हटल्यानंतर लगेच संपतो. काय होतं की छोटे मला आजकाल ना छोटे केक खूप आवडायला लागलेत, कारण आपल्याला खूप सारे व्हरायटीज मिळतात खाण्यामध्ये आणि पटकिनी पण संपतो. म्हणून मी असे छोटे केक घरी जर बनवायचा असेल तर मी चीज केक म्हणा किंवा कुठलेही केक म्हणा, मी असे छोटे त्यासाठी मी बघा, मी तुमच्याबरोबर अजून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे चीज केकचा. तर त्याच्यासाठी मी जे भांडं आणलं होतं ना, मग ते आज म्हणजे घरी असं जर छोटासा केक बनवायचा असेल तर त्यासाठीच मी केकचा टीन आहे तो एकदम छोटासा घेऊन आलेली आहे. म्हणजे कसं की इझी पडेल बनवण्यासाठी आणि जास्त काही म्हणजे नाही का, वेगवेगळे फ्लेवर्स पण खायला मिळतील. सगळे फ्लेवर मला ट्राय करायचेत आणि मला खरंच बेकिंग करायला खूप आवडते. फक्त एवढंच की मी शिकलेली नाही आहे किंवा सारखंच आता ऑर्डर्स आल्यावरती कसं असतं की आपली फिनिशिंग वगैरे ठीकठाक येते. आता मला कधीतरीच ऑर्डर्स येतात आणि जसे येतात ते माझ्या फ्रेंड्सला माहिती आहे की मी कशा प्रकारे केक बनवते आणि त्यांना आवडतात देखील माझे केक. तर मी अशा प्रकारे बघा, जी मोठ्या केकची जी डॉल असते तीच याच्यामध्ये लावलेली आहे. त्याचबरोबर जसे
तसे मला जे फ्लावर्स येतात बनवायला तशा प्रकारे मी इथं शिकत अशा प्रकारे फ्लावर्स लावले. आणि काय झालं की थोडीशी क्रीम कमी पडली, कारण मला एवढा अंदाजा नव्हता, म्हणून मी काय केलं पुढच्या साईडलाच सगळे हे अशा प्रकारे फ्लावर्स म्हणजे लावून घेतले. तर बघा मी कसे बनवतीये फ्लावर्स, हे पण मी असं बघूनच शिकले. ज्यांना आवड आहे ना ते कसंही आवड असेल तर सवड मिळते म्हणतो ना आपण, तसंच झालं. मला असं झालं की मी कधी बनवते हा केक, कारण त्यावेळेस म्हणजे केक बनवलं की असं वाटतं ना की काहीतरी यायला पाहिजे, ऑर्डर यायला पाहिजे म्हणा, किंवा कोणाचं तरी काहीतरी बर्थडे यायला पाहिजे, कारण मग केक बनवायला आवडतात म्हणून. तर बघा मस्त असा झाला होता. फिनिशिंग एवढी भारी आली नव्हती कारण क्रीम कमी पडली होती. त्याचबरोबर म्हटलं की घरीच केक कापायचा आहे म्हणून मी काही एवढं असं हे करत बसले नाही त्याच्यासाठी, नाही का, म्हणजे मेहनत करत बसले नाही. जर ऑर्डरचा केक असेल तर हां, त्यावेळेस मी खूप मेहनत करते आणि जास्तीत जास्त छान केक बनवायचा प्रयत्न करते. आता ह्या केकला 1 वर्ष झाले. आत्ता माझे केक खरंच छान बनतात बरं का. मी तुमच्याबरोबर व्हिडिओ पण अपलोड करीन हळूहळू. मग त्यावेळेस तुम्ही सांगा की खरंच माझे केक छान असतात का. बरं असो, आपले हे केक बघा, आपला हा केक जो आहे तो रेडी झालेला आहे. मी सगळं येलो झालं होतं म्हणून काय केलं की थोड्याशा क्रीममध्ये मी ग्रीन कलर पण टाकलेला आहे, म्हणजे नाही का नुसता पिवळा असा केक दिसू नाही म्हणून. आणि साईडनी अशा प्रकारे छोटीशी डिझाईन केली आणि नंतर मग केकची क्लिनिंग केली होती. पण कसं आहे, आपण घरी कापायचं म्हटल्यानंतर काय फक्त केक पाहिजे ना, म्हणजे एवढं बघत नाही आपण, कारण आपण बनवलेला असतो. त्यामुळं बाहेरून जर आणणार असेल तर त्यावेळेस बघतो. आणि त्यावेळेस असं असतं ना की बाहेरच्यांना केक द्यायचं म्हटलं की छानच बनवावाच लागतं, कारण ते पण पैसे देतात आपल्याला, फ्रीमध्ये थोडीच घेतात ते. तर बघा मी अशा प्रकारे म्हटलं की फुलं बनवली, तर जास्त क्रीम म्हणजे नव्हती माझ्याकडं, म्हणून मी पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे ह्याचा असा पाठीमागून ड्रेस बनवला ह्या डॉलचा. आणि मला डॉल्स खूप आवडतात, म्हणून असं झालं होतं की त्यावेळेस तर असं वाटायचं की मला मी किती प्रकारच्या डॉल्स बनवू, पण खाणार कोण. आणि सारखं बनवायचं म्हटलं तर काय होतं की क्रीममध्ये वेगवेगळे कलर टाकायचे आणि त्याची भांडी एवढी पडतात, त्याच्या पिशव्या, म्हणजे ते सगळं नाही का असं सगळं कलर होतं. नवीन जेव्हा बनवतो ना त्यावेळेस तर काहीच कळत नाही. आता मी शिकलेली आहे त्याच्यामुळं आता मला व्यवस्थित केक जमतात. तर बघा अशा प्रकारे मी डिझाईन बनवली आणि ग्रीनने मी अशा प्रकारे पत्ते काढलेले आहेत. तर माझ्याकडं ऑलमोस्ट खूप सारं आता सामान झालेलं आहे केकचं. तर मस्त असा केक झालेला आहे आपला तयार आणि मी रात्रीच सेलिब्रेट केला पण. तर तुम्हाला हा केक कसा वाटला? जास्त बोर तर नाही ना झाला माझ्या आवाजाने? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि परत भेटूया, तोपर्यंत मस्त राहा, एन्जॉय करा आणि तुम्ही पण बनवायला शिका.